जागा वाटपाचे तिढे आहेत आणि अर्थात 2 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर आणि अवघा महाराष्ट्र यावेळी तरी मुद्दे ऐकणार की परत एकदा भाषणांमधून एकमेकांना मुद्दे ऐकणार. एकनाथ शिंदे साहेबांची निवड करण्याचं कारण शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सीएम हे पद सर्वसामान्य माणसाकडे खूप दूर असतं, परंतु सीएम शिंदे साहेबांनी त्यांनी त्याला विरोध केला. बरोबर आहे. त्या नालायकांच्या अंगावर मी गेलो, मनसेत असताना मी मोर्चा केला. म्हणजे MIMच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा मीच होतो, कोणी नाही काढली, मी त्यावेळेस मोर्चा काढलेला. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला अनेक जणांनी ह्या गोष्टीबाबत बोलले होते की तू पक्षात ये सुमित, तू काम करू शकतो. आणि छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक नागरिकाला माहिती की सुमित खांबेकर काय आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी होतील ना, आणि इथल्या प्रत्येक माणूस ज्यावेळेस असा नागरिक या गोष्टी मागेल, त्यावेळेस नगरसेवक होणाऱ्या लोकांना पण भीती वाटेल. कधीच विचार केला नाही की मला या वॉर्डामध्ये करायचंय किंवा काय नाही. मी आजही सांगतो, मला काम ह्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी करायचं. तुम्ही सुसंस्कृत असण्याचे तोटे तुम्हाला आजपर्यंत काय काय झाले? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. आणि अर्थात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अशा तरुण राजकीय नेतृत्वासोबत गेली 23 वर्ष ज्यांनी एक सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये जपला आणि गेली 23 वर्ष एकच नेता हा त्यांच्या म्हणजे शीर्षस्थानी होता, परंतु काही कारणास्तव त्यांना पक्ष सोडावा लागला आणि आज ते एका वेगळ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायचीच आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यातील घडामोडींबद्दल बोलणार आहोत. चला तर सुरू करूया. नमस्कार दादा. नमस्कार, जय महाराज. तर हे आहेत आज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधलं एक तरुण नेतृत्व सुमित दादा खांबेकर. आणि अर्थात दादा आपल्या बद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत आणि अनुभवलेल्या आहेत. तर एकूणच तुम्ही जवळपास 23 वर्ष राज ठाकरे यांच्या सोबत होतात. मनसेचं एक खंबीर नेतृत्व मराठवाड्यातलं म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं. आणि खंबीर नेतृत्व यासाठी कारण साहेबांची भूमिका कुठली असो ती ठामपणे मांडणं हे काम सुमित खांबेकर अत्यंत प्रभावीपणे करत होते. त्यामुळे खरं तर आम्ही तुम्हाला नेहमीच बघत आलेलो आहे. आमचा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे, इतकी वर्ष आपण राजसाहेबांसोबत होतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतात, मराठवाड्यातला एक प्रमुख चेहरा म्हणून मनसेचं आपल्याकडे बघितलं जात होतं, आपण मनसे का सोडली? हा जवळ पहिला प्रश्न सगळ्या चॅनलचा हा प्रश्न आणि तो स्वाभाविक आहे. कसं असतं की मी ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करतो त्यावेळेस मला असं वाटतं की आयडिओलॉजी महत्वाची असते. लोक तुम्हाला बघतात, लोक तुम्हाला जज करतात. तुम्ही जे मुद्दे लोकांच्या समोर घेऊन जातात ते लोक बघत असताना ते तुम्हाला मतदान करतात आणि मग त्या पक्षाची ग्रोथ होत असते. बरोबर. मी 2001 पासून भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते आत्तापर्यंत एकनिष्ठपणे भगव्याचंच काम करतो. माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या रक्तामध्ये भगवाच आहे. आणि त्यावेळेस पासून काम करताना सातत्याने आपण लोकांच्या समोर जातोय, लोकांचे कामं करतोय. परंतु 2006ला 2005ला 27 नोव्हेंबर 2005ला माननीय राजसाहेबांनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना झाली. आणि मनसेची स्थापना झाल्यानंतर आमचं जी लाईन होती ती क्लिअर होती की आम्हाला आमच्या साहेबांना मनसे का सोडावं लागली, तर उद्धव साहेबांनी ज्या काही अडचणी निर्माण केल्या होत्या आम्ही सोडली. मध्यंतरीच्या काळामध्ये मी मनसेमध्ये काम करत असताना इथं 25 वर्षापासून उद्धव साहेबांच्या पक्षाची सत्ता होती. मी त्यांच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं केली, सतत त्यांच्याच विरोधात केली, कारण की सत्तेमध्ये ते होते. आणि मग मी सतत आंदोलन करत असताना मला कुठेतरी आता जाणवायला लागलं होतं की आपण ज्यावेळेस सोबत जातोय
तर त्यावेळेस माझी गुच्ची होती, मला माझी आयडिओलॉजी चुकतीये आणि पक्षाने एक निर्णय घेतला. मी त्या निर्णयाचा सन्मान ठेवत मी असा विचार केला की मी आता थांबलं पाहिजे आणि मी त्या प्रवासातून थांबलो आणि मनसे मी सोडली. अच्छा. परंतु आपण एक महत्वाचा चेहरा होते, राज ठाकरेंचे अत्यंत लाडके असे तुम्ही म्हणवले जात होते. तर आपण मनसे सोडल्यानंतर काही राज साहेबांकडून आपल्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला? नाही, काही संपर्क नाही झाला साहेबांशी. अच्छा, बरं. आता दुसरा महत्वाचा प्रश्न हा आहे की जसं तुम्ही म्हणालेत की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज साहेबांनी जाण्यामुळे, म्हणजे ज्यांना तुम्ही सलग 25 वर्ष विरोध करतायत आणि त्यांच्यासोबत जाण्यामुळे तुमची गोची झाली. पण अर्थात तुम्ही आज ज्यांच्यासोबत गेलेले आहात, एकनाथ शिंदे साहेबांसोबत, त्यांच्यासोबत जो पक्ष आहे भाजप, तो सुद्धा गेली 25 वर्ष शिवसेनेसोबत सत्तेमध्ये आहे. मग उद्धव ठाकरेंबद्दलचा जो काही तुमचा राग म्हणा किंवा जे काही असेल ते भाजपबद्दल नव्हतं का कधी या मागच्या 25 वर्षामध्ये? महाराष्ट्राचं राजकारण गढूळ कधी झालं महेश? 2019 पासून ह्याची सुरुवात झाली. म्हणजे आज तुमच्या माध्यमातून प्रत्येकाने हा विचार करावा. आपण म्हणतोय राजकारण खराब झालं, मग राजकारणाची खराब होण्याची सुरुवात ही 2019 साली झाली. ज्यावेळेस मला आजही आठवतं, लोकांनी मतदान केलं, स्ट्रॉंगली युती निवडून आली होती आणि मग युती निवडून आल्यानंतर संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं की आम्ही विचार करतोय आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत तसंच ते राजकारण होत राहिलं. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं ना, हो, आणि ती बहुमताने निवडून दिलं होतं. आणि जर लोकांनी तुम्हाला बहुमताने निवडून दिलं आहे, तुम्ही त्याचा अपमान केला, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही अपमान करून तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन बसले. स्वर्गीय बाळासाहेबांनी कुणाला विरोध केला तर सतत काँग्रेसला विरोध केला. आमच्यावर संस्कार शिवसेनेचे होते. मग हे असताना महाराष्ट्राचं गचाळ राजकारण तिथून सुरू झालं आणि ते आजपर्यंत चालू राहिलं. चूक कोणाची होती तर ती उद्धव साहेबांच्या पक्षाची होती आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. अच्छा, बर. मग जर समजा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल आपण समजू शकतो, आपल्याला अजून वेगवेगळ्या कुठल्या पक्षांच्या ऑफर आल्या होत्या का? भाजपमधून म्हणा किंवा अजून अजित पवार गटही आता आपल्या शहरामध्ये ऍक्टिव्ह आहे. अजून कुठल्या पक्षाची ऑफर होती तुम्हाला? निश्चितच मला म्हणजे अगदी 2014 पासून माझा स्वभाव असा आहे की मी कधीही कुणावर टीका करत नाही. हा, बरोबर. पण मी टीका करत असताना जर मी एखाद्यावर बोललो तर ते प्रूफनी बोलत, विदाऊट प्रूफ मी बोललो नाही आजपर्यंत महेश. त्याच्यामुळे मला अनेक जणांनी ह्या गोष्टीबाबत बोलले होते की तू पक्षात ये सुमित, तू काम करू शकतो. आणि छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की सुमित खांबेकर काय आहे. आणि मला सांगण्याची गरज नाही, कारण की माझी प्रोफाईल आहे ना, सोशल मीडिया बोलतो, सोशल मीडियावर माझे आंदोलन बोलतात. मी असा एकमेव चेहरा आहे ज्या मुलांनी शहरामध्ये 122 वेगवेगळे आंदोलन केले. क्या बात आहे. आणि त्याचा पुरावा माझी सोशल मीडिया आहे. मला सांगण्याची गरज नाहीये, त्या सगळ्या गोष्टी तिथं आहे. त्याच्यामुळे निश्चितच अशा प्रकारच्या ऑफर्स मला अनेकांनी सांगितलं, पण मला कुठे जायचंच नव्हतं, माझ्या मनात तो विषयच नव्हता. अच्छा, मग एकनाथ शिंदेच का, एकनाथ शिंदेचीच निवड का केली आपण? एकनाथ शिंदे साहेबांची निवड करण्याचं कारण, शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. सीएम हे पद सर्वसामान्य माणसाकडे खूप दूर असतं, परंतु शिंदे साहेबांनी सीएम साहेब या शब्दाची व्याख्या कॉमन मॅन अशी सांगितली आणि आज माननीय शिंदे साहेब कॉमन मॅन म्हणून वावरतात. मला गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही काढून बघा, महाराष्ट्रातला कुठलाही माणूस हे नाकारू शकत नाही की शिंदे साहेब प्रचंड मेहनती. शिंदे साहेब रात्र काम करतात, उठून जातात, मेहनत करतात. जम्मू काश्मीरमध्ये अडचण झाली, शिंदे साहेब पोहोचले. पूर आला होता, शिंदे साहेबांचा पक्ष म्हणजे जो माझा पक्ष आहे शिवसेना, हा सगळ्यात पहिले पोहोचला होता. त्याच्यामुळे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. काय असतं, आपल्याकडे बोलणारे खूप लोक आहेत, प्रत्यक्ष कृती कशी असती आणि प्रत्यक्ष काम कसं केलं जातं हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्राला 2.5 वर्षामध्ये दाखवलं. आणि शिंदे साहेब कार्यकर्त्यांना जवळ घेणारा नेता आहे.
मी एखादी गोष्ट आज मी शिंदे साहेबांसोबत काम करतोय म्हणून बोलत नाही, परंतु हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना माहिती की शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये काम केलं आणि त्याच्यामुळेच परिणाम असा होता की विधानसभेला बघा ना आज कशी सीट्स निवडून आले आणि आज नगरपंचायत मध्ये पण शिंदे साहेबांची मेहनत बघा. कुठं कुठं शिंदे साहेब फिरले, सभा घेतल्या, अगदी कानाकोपऱ्यामध्ये शिंदे साहेबांनी सभा घेतल्या. कुठल्याही कार्यकर्त्याला एकच गोष्ट पाहिजे असती, त्याचा नेता त्याच्यासाठी येतोय आणि तो त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतोय की तू लढ, हारजीत होत राहते, परंतु ज्यावेळेस नेता सांगतो ना तू लढ, त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स हा सगळ्यात मोठा असतो आणि तो कॉन्फिडन्स शिंदे साहेबांनी दाखवला. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जितक्या सीट्स शिवसेनेच्या निवडून आल्या नव्हत्या तितक्या सीट्स निवडून आलेल्या आहेत. अर्थात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका जो आहे तो बघून आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचं ठरवलं. अर्थात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आता तोंडावरती आहे आणि बऱ्याचदा निवडणुकीच्या काळामध्ये झालेलं पक्षातली एंट्री ही कुठेतरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असते असं सामान्य जनतेला वाटत असतं. आपली ही एंट्री शिंदे गटात झाली, आता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपली एंट्री यातून होणार का? मी माननीय शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला, माननीय शिरसाट साहेब माझ्यासोबत होते. मी एकही कमिटमेंट किंवा कुठलीही गोष्ट केलेली नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना सतत जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष राहिले. मी विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष महत्वाच्या पदांवर सतत राहिलेले. मी काम करत असताना जिल्हाध्यक्ष म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतो, वॉर्डामध्ये काम करतो आणि माझी कमिटमेंट आहे ना शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी होती. मी शहरातला पाण्याचा प्रश्न उचलतो, मी शहरातला कचऱ्याचा प्रश्न उचलतो, शिवाजीनगर ब्रिज होत नाही म्हणून मी आंदोलन करतो. माझी कमिटमेंट आहे ना त्या शहराप्रती आहे. त्याच्यामुळे मी असा कधीच विचार केला नाही की मला या वॉर्डामध्ये करायचंय किंवा काय नाही. मी आजही सांगतो मला काम ह्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी करायचंय. मी 1-2 उदाहरणं देतो तुम्हाला. आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये का मुलं इथून उठून पुण्याला जातात, मला तेच वाईट वाटतं. छत्रपती संभाजीनगरचे मुलं इथंच काम त्यांना मिळाली पाहिजे, या शहराची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या शहरामध्ये IT आली पाहिजे. आज जालना रोड संध्याकाळी 5:30 वाजता आपण बघितलं तो ब्लॉक होऊन जातो. मग ज्या शहराची लोकसंख्या 3 लाख होती आज त्या शहराची लोकसंख्या 15 लाख झाली. आपल्याला रस्ते मोठे करावे लागतात आणि ते काम आपल्याकडनं होणं अपेक्षित आहे. 8 दिवसानंतर येणारं पाणी, 8 दिवसानंतर पाणी येत आहे. आपल्याला ती गोष्ट आजच्या पेपरमध्ये तुम्ही बातमी बघा, सरकारचं मॅरेथॉन काम चालू आहे त्याच्यावर. फार तर 3 महिन्यामध्ये म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच काही दिवसापूर्वी उद्घाटन केले हे सगळ्यांच्या समोर. फार तर माझ्या माहितीनुसार 3 ते 6 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी यायलाच पाहिजे आणि हे कुठलंही लपून करणारी गोष्ट नाहीये. मोठी योजना होती, दिसतंय डोळ्यासमोर, पैसा मोठ्या प्रमाणावर लागतो. चुका पण झाल्यात, अधिकाऱ्यांकडनं चुका पण झाल्यात, परंतु त्या चुकांवर मात करून पुढे जावं लागेल ना. लोकांच्या चुका नाही आहेत, अधिकाऱ्यांच्या चुका आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण त्यांच्यावर कारवाई होत असताना पहिले लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते काम सरकार करते. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, माननीय संजय शिरसाट साहेबांनी काय काम केलं मी तुम्हाला सांगतो. मी आज संजय शिरसाट साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. तुम्ही आज बायपासवर जा, आपल्या सातारा बीड बायपासवर जा, त्या झालट्यापासून ते पार महानुभव आश्रमापर्यंत जो सिमेंटचा रोड दोन्ही बाजून दिसतोय ना, ते शिरसाट साहेबांनी केलं. दूरदृष्टिकोन काय ना, मी ते काही अगदी थोड्या गोष्टी जातात. क्रांती चौकापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा जो रोड मोठा झाला, रस्ता दिसतो, तो सिमेंटचा जो रोड झाला, त्यावेळेसही लोकांनी खूप विरोध केला होता, परंतु त्यांनी सांगितलं होतं की हा रोड मोठा व्हायला पाहिजे, त्यांनी ते करून घेतलं. आज लोकांना किंमत कळते की तो रोड मोठा झाला म्हणून मोकळा आला. अर्थात त्यावेळेस त्यांचं आंदोलनही गाजले. एक्झॅक्टली आमदार असताना त्यांनी आंदोलन केलं. हो नक्की. आणि तिसरं एक सांगतो तुम्हाला, आज पडेगाव पासून आपण घृष्णेश्वर मंदिराकडे जातो. आता तुम्ही बघा, जी पडझड झाल्यानंतर जे काय अतिक्रमण असो, जे काय गोष्टी असो, त्याच्यानंतरचा होणारा रोड तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये बघा. मग ह्या गोष्टी लोकांना दिसतील. आज बायपास निघतोय, छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरून बायपास निघतोय. हे कोणामुळे होते तर ते अर्थातच
पालकमंत्र्यांनी मनावर घेतल्यात त्या गोष्टी. आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा विकास होईल ना, तुम्हाला दिसून येईल की मुलं इथे थांबतील. एक जी गोष्ट आहे, आपल्याकडे इंडस्ट्री पाहिजे, त्याच्यावर काम चालू आहे आणि निश्चितच त्या गोष्टी होतील. अच्छा, अर्थात तर या सगळ्या गोष्टी म्हणजे शहरासाठी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपण शिंदे गट निवडलात. परंतु आत्ता आपण जर सध्याचं राजकारण जर बघितलं आणि येणारे महानगरपालिका निवडणूक जर बघितली, तर आम्ही जे वाचतोय ऐकतोय ते असं आहे की अजूनही कुठेतरी युती आणि आघाडीचे घोडे अडलेले आहेत, जागा वाटपाचे तिढे आहेत. आणि अर्थात 2 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर आणि अवघा महाराष्ट्र यावेळी तरी मुद्दे ऐकणार की परत एकदा भाषणांमधून एकमेकांना गुद्दे ऐकणार, हे आम्हाला ऐकायचंय. कारण आम्ही प्रत्येक निवडणुका एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण इकडे आम्ही सगळे बघत असतो, तेव्हा मागच्या 5 वर्षांमध्ये तरी किमान महाराष्ट्रामध्ये यांनी काय केलं त्यांनी काय केलं, म्हणजे अर्थात आमचा संताप तर अशा वेळेस होतो जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते आणि त्यावेळेस एखादा इमॅच्युअर नेता तुमच्या काळात काय बलात्कार घडले नव्हते का असे वाक्य बोलतो, तेव्हा आमच्यासारख्या सामान्य माणसांचा म्हणजे खरंच संताप होतो. मग आपलं महाराष्ट्राचं जे सध्याचं जे राजकारण आहे ते सध्या या स्तरावरती आहे. तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही आपल्याकडून म्हणजे आम्ही आता तुम्हाला एका पक्षाचं प्रतिनिधी म्हणून नाही बघत आहे, तुम्ही एक राजकीय व्यक्ती आहात असं म्हणून आम्ही बघतोय. राजकीय व्यक्तींनी एकमेकांवरती केलेली चिखलफेक ही कितपत योग्य आहे, तुमचं काय मत आहे? निश्चितच मी खरं सांगू का की काम करायचं असताना लोकप्रतिनिधी राजकारणामध्ये काम करताना मुद्द्यावर लढाई व्हायला पाहिजे. हा काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मी काय केलेलं आहे ते बोलणं खूप महत्वाचं आहे. आज सत्ता दिल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये 15 तारखेला तुम्हाला दिसेल की भगवा फडकलेला असणार. पण मग आमची रिस्पॉन्सिबिलिटी लोकांच्या प्रती आहे, आम्हाला काम करावंच लागणार आहे. आणि लोकांना तीच अपेक्षा की तुम्ही काम करावं म्हणून लोक निवडून देतात. त्याच्यामुळे तुम्हाला मुद्द्यांवर लढावं लागेल. तुम्ही मुद्द्यावर लढले तरच लोक, पुढची पिढीला आपण काय देतो, काय देणार आहे आपण पुढच्या पिढीला? आपल्याला मुलांना दाखवावं लागतं की हे बघ मागच्या 5 वर्षामध्ये हे काम झाले, मागच्या 5 वर्षामध्ये हे काम नाही झाले, आता आपल्याला हे करायचंय. जर मी त्या माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलांना जर हे शिकवलं की अरे ह्याने असं केलं होतं, त्यांनी चिखल फेकलं होतं, त्यांनी ही कमेंट केली होती, आणि मुलांचं काय झालं माहितीये, मी त्या पिढीमध्ये वावरलो की जो सोशल मीडिया ऍडिक्ट नव्हता, मी त्या पिढीत आजही नाहीये. मी ग्राउंडवर रियालिटीवर काम करणार मुलगा. आज काय झालं, मुलांना असं वाटतं काही थोडं झालं की ते सोशल मीडियावर टाकणार, इथं भेटायला गेले सोशल मीडियाचा वापर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जरूर व्हावा, परंतु प्रत्यक्षामध्ये कृती करणं महत्वाचं आहे. आणि लोकांनी देखील म्हटलं पाहिजे की तुम्ही 5 वर्षाचा आराखडा मांडा, आम्ही ह्या गोष्टीवर मतदान करतो. ते काम करून घेण्याचं जबाबदारी मला असं वाटतं शिवसैनिक म्हणून माझी आहे आणि पक्ष म्हणून आम्ही ते काम करणार. अर्थात एका नगरसेवकांकडून आम्ही काय काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे? कसं आहे की मी जसं म्हटलं की मला आजपर्यंत मी शहरात सगळ्या ठिकाणी काम केलं, परंतु ज्यावेळेस नगरसेवक म्हणून मी असा विचार करतो की आपण काय काम केलं पाहिजे, लोकांना काय पाहिजे ह्याचा पहिले विचार केला पाहिजे. की लोकांना चांगला रस्ता पाहिजे घरासमोर, त्यांना पेवर ब्लॉक पाहिजे. त्या वॉर्डामध्ये आज लहान लहान मुलं कुठे खेळायला जायचंय त्यांना, प्रत्येक वॉर्डामध्ये एक ग्राउंड पाहिजे जिथं मुलं खेळले पाहिजे. आजची पिढी मोबाईलमध्ये का अडकली, तुमच्याकडे ग्राउंड कमी झाले म्हणून. आपल्याला प्रत्येक वॉर्डामध्ये एक ग्राउंड पाहिजे, प्रत्येक वॉर्डामध्ये एक बगीचा पाहिजे, जिथं ज्येष्ठ लोकांना वाटलं पाहिजे की संध्याकाळी आम्ही तिथे जाऊन बसतोय, आम्ही निवांत तिथे सकाळी तिथं वॉकिंग करतोय, हे लोकांना वाटलं पाहिजे. प्रत्येक वॉर्डामध्ये घंटागाडी, कचऱ्याची जी समस्या आहे ती वेळेत यायला पाहिजे. मला असं वाटतं दररोज मिळणार पाणी, कचरा आणि रोड याच्या व्यतिरिक्त लोक तुम्हाला नवीन काहीच मागत नाही, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही लोकांचं. आणि जर समजा आपण ह्या गोष्टीची पूर्तता करू शकलो ना, निश्चितच मला असं वाटतं की आपण पुढे जाऊ शकतो. आणि मी ज्यावेळेस शहर म्हणून बघतो ना महेश, मला असं वाटतं ह्या शहरातले चौक, आजही छत्रपती संभाजीनगर मधले चौक हे सुशोभित झाले पाहिजे. बाबा पेट्रोल पंप करून जे आपला महावीर जो चौक आहे तिथून येतात भगवान महावीर, तिथून येणाऱ्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये येतोय. बीडवरनं जे लोक येत आहेत, जे आपल्या केम्ब्रिज पासून येतात, त्यांना असं वाटलं पाहिजे की यार छत्रपती संभाजीनगरची एंट्री झाली,
इतकं सुंदर असलं पाहिजे. कसं आहे, लोकांना आनंद ज्यावेळेस आतमधून होईल ना त्यावेळेस ते शहर डेव्हलप दिसायला लागत. ते काम करण्याची जबाबदारी माझी आणि ते कामासाठी मी कटिबद्ध आहे. अर्थात मागील बरीच वर्ष आम्ही छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही खान की बान या मुद्द्यावरती होताना बघितलेली आहे. आणि मागचे 10 वर्ष साधारणतः आपल्या शहरात निवडणूक काही झाली नाही. म्हणजे 2020 मध्ये खरं तर निवडणूक होणार होती आपली महानगरपालिकेची, परंतु कोविडचा काळ आला, नंतर प्रशासक आले आणि नंतर सरकारला त्यांच्या निवडणुका जास्त महत्त्वाच्या वाटल्या, त्यामुळे स्थानिक निवडणुका या बराच काळ राहून गेलेल्या होत्या. तर यावर्षीचा मुद्दा काय असेल? डेव्हलपमेंट ठेवली पाहिजे ना, डेव्हलपमेंटवर भांडलं पाहिजे, माझं सरळ विषय. परंतु जर समजा कसं आहे महेश, समोरच्या लोकांना पण ना थोड्याशा काही गोष्टी कळायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर आपण नाव ठेवलं म्हणजे मी सगळा फोकस डेव्हलपमेंटवर ठेवतो. परंतु जर समजा आज छत्रपती संभाजीनगरचं नाव आपण सर्वांनी ठेवलं, का ठेवलं की औरंगजेबनी त्या पद्धतीने यातना महाराजांना दिल्या होत्या. ती गोष्ट सगळ्यांच्या मनात होती, आपण सर्वांनी मिळून ते ठरवलं. परंतु मग इथले काहीचे नालायक आहे, त्यांनी त्याला विरोध केला. बरोबर आहे, त्या नालायकांच्या अंगावर मी गेलो. मनसेत असताना मी मोर्चा केला, म्हणजे MIMच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा मीच होतो. कोणी नाही काढले, मी त्यावेळेस मोर्चा काढलेला. बरोबर आहे, आम्ही सर्वांनी मिळून सगळ्या गोष्टी, म्हणजे आम्हाला अटक पण झाली होती, आम्ही जेलमध्ये पण होतो. मग मला असं वाटतं की डेव्हलपमेंट हा पहिला मुद्दा आहे. परंतु तुम्ही जे इतर लोक आहेत जे म्हणजे काही पर्सेंटेज ज्या लोकांना असं वाटतं ना की या शहरामध्ये सतत दंगल होत राहावी, या शहरातल्या लोकांना सतत त्रास होता, या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही खंबीर आहोत. शिवसेना ही खंबीर आहे. बाळासाहेबांनी सांस्कृतिक मंडळावर केलेलं भाषण आजही या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना आठवतं आणि त्यांनी लाईन दिलेली आहे, साहेबांनी लाईन दिली, त्या लाईनीवर काम आज आम्ही कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून करणार आहोत. अच्छा, अंगावर आलं तर शिंगावर घेणार. 200% 100%. तर एकूणच संभाजीनगरच्या डेव्हलपमेंट बद्दल जे काही आपण विचार मांडत आहात आणि एक नगरसेवक कसा असला पाहिजे हे आपण सांगतायत. बऱ्याचदा आपल्याकडं असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरे आणि तरुण आले पाहिजे. आणि संभाजीनगरच्या या नव्या पिढीमध्ये बरेच लोक राजकारणामध्ये आलेले आहेत आणि अर्थात आपणही राजकारणात आहात. मी तुम्हाला अडचणीत टाकणार नाही, पण तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्या संभाजीनगरला आणि महाराष्ट्रालाही माहिती आहे की सध्या राजकारणात तरुण येतात, पण ते कसे असतात. सुसंस्कृत चेहरे फार कमी आहेत राजकारणामध्ये. तुम्ही सुसंस्कृत असण्याचे तोटे तुम्हाला आजपर्यंत काय काय झाले? कारण आम्ही बऱ्याचदा बघतो, म्हणजे राजकारणामध्ये आज आम्ही काय बघतोय तर तुम्ही एकतर एजंट असले पाहिजे. म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही राजकारणात आहात आणि आम्ही या बाजूला बसलेलो आहे, पण राजकारणामध्ये आम्ही काय बघतोय तर राजकारणामध्ये एजंट तुम्ही असले पाहिजे, म्हणजे तुम्ही वरच्या पदांवरती पोहोचतात. राजकारणामध्ये तुम्ही म्हणजे कमिशनखोर लोकांचं एक फार सुळसुळाट झालेला आहे. कुठल्या तरी नेत्यांच्या आजूबाजूला फिरणारे काही लोक असतात आणि समाज माध्यमांवरती ते फार फेमस असतात आणि त्यातून त्यांचं राजकारण घडत असतं. म्हणजे स्थानिक पातळीवरती काम करणारे लोक वेगळेच आहेत आणि माध्यमांवरती झळकणारे लोक वेगळेच आहेत. हा आमचा अनुभव आहे, आम्ही आजूबाजूला असे लोक बघतोय. ही लोक राजकारणामध्ये जास्त वरती जाताना आपण बघतोय, किंवा प्रचंड जास्त ॲग्रेशन किंवा दादागिरी, गुंडगिरी अशा प्रकारचे लोक राजकारणामध्ये मोठे होत आहेत. आम्हाला सुसंस्कृत चेहरे मोठे होताना दिसत नाही. तर तुम्ही एक चेहरा आज आम्ही बघतोय, म्हणजे आता आपण मनसेमध्ये बराच काळ तुमचा गेला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासारख्या नेतृत्वाला शहरामध्ये मोठ्या ठिकाणी बघण्याची आमची कदाचित सगळ्या सुशिक्षित लोकांची इच्छा असणार आहे. परंतु तुम्हाला सुसंस्कृत असण्याचे काही तोटे झालेत का राजकारणात? कसं आहे की काही गोष्टी ना लोकांनी पण स्वीकारायला पाहिजे. मी ऑन कॅमेरा स्पष्ट बोलतो, तुमच्या हातामध्ये मतांचा अधिकार आहे. तुम्ही गुंडांना नका निवडू ना, तुम्ही नका निवडू ना, बरोबर, तुम्ही ठरवा ना. तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक तुमच्याकडे येतोय, मतदान मागायला येतोय, तुम्ही त्याला विचार ना की तू तुझी डेव्हलपमेंट करण्याची पद्धत आम्हाला सांग.
तुम्ही प्रश्न विचारा. नागरिकांनी, मला असं वाटतं लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले पाहिजे आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. आपल्याकडे जो मतांचा जोगवा मागतोय ना आम्ही, तर तो जोगवा देताना ना नागरिकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी देखील विचार केला पाहिजे की हा मुलगा चांगला आहे, ही मुलगी चांगली आहे का, ही फक्तच गुंड आहे किंवा ही फक्तच एजंट आहे. बरोबर आहे. म्हणजे काही काही गोष्टींचे मला आश्चर्य इथं वाटतं की 5 वर्ष एखादा माणूस तुम्हाला वॉर्डात दिसत नाही, अचानक तो माणूस वॉर्डामध्ये येतो आणि पाया पडायला चालू करतो. मग नंतर तो रील्स, त्याच्या पैसे जोरावर तो नुसते रील्स चालवतोय. आज काय झालं, सोशल मीडियाचं बघ तू, पीक इतकं आलेलं आहे, प्रत्येक जण त्याच्या मागे लागले. मग लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, यार हा 5 वर्ष कुठं होता? ज्यावेळेस आम्हाला अडचण होत होती त्यावेळेस यांनी काही काम केलं का? विचारा ना त्याला की तू लास्टच्या 5 वर्षामध्ये तुझे ना जाहीरनामा पण आम्हाला दे. ज्यावेळेस ह्या गोष्टी होतील ना, आणि इथल्या प्रत्येक माणूस ज्यावेळेस असा नागरिक या गोष्टी मागेल, त्यावेळेस नगरसेवक होणाऱ्या लोकांना पण भीती वाटेल. त्यांना ही गोष्ट जाणवेल की मला काम करावं लागेल तर मला जाहीरनाम्यामध्ये फोटो टाकता येतील. म्हणजे तुला एक गोष्ट सांगतो, त्या कैलासनगर, आम्ही स्मशानभूमीकडे जातो आपण कैलासनगर, इतके वर्ष ते रस्त्यामध्ये पोल होते. सगळ्यांना म्हणजे अरे काय दिसतात, काय किती वर्ष ते पोल तिथं, ते लोक धडकतायत, लोक पडतात. तमाशा आहे का? करावं लागेल ना, हे संपवावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे फार मोठ्या गोष्टीने. आणि दुसरं कसं आहे माहितीये का, खरं सांगतो तुला, पुण्याची डेव्हलपमेंट झाली, नाशिकची डेव्हलपमेंट झाली, पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट झाली, मुंबईचा तर प्रश्नच नाही, ते आर्थिक राजधानी. मग ह्या शहरांची डेव्हलपमेंट झाली, किंवा नागपूर घे, प्रचंड फ्लायओव्हर, मेट्रो सगळे झाले. संभाजीनगरनी काय अडचण केली? का होत नाही डेव्हलपमेंट? इथं निधी लागणार, इथं मोठा विचार करावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस इथला मोठा विचार होईल ना, अडचणी येणार. आजही अनेक ठिकाणी काही लोकांचे घर अधिकृत आहे, पण ज्यावेळेस आपण रोड मोठे करतोय त्यावेळेस ती अडचण होते. मग त्या लोकांना मोबदला मिळायला पाहिजे. त्या लोकांनी काही चोरी करून घर नाही बांधलेले, त्यांना मोबदला मिळायला पाहिजे. कष्टाचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून त्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत ना, मग त्यांचा हक्क आहे. त्या गोष्टी पहिले द्यावा लागतील आणि मग त्यांना सांगून आपल्याला रोड्स मोठे करावे लागतील, आपल्याला इंडस्ट्री आणावं लागतील. मी जसं मुद्दा मांडला, यार कशाला पुण्यामध्ये पोरं जातील, द्या ना तुम्ही चांगलं पॅकेज मुलांना इथं. त्यांना इथं वाटलं पाहिजे. एक सिद्धार्थ गार्डन, तुम्हाला दुसरं नाव सांग मला गार्डनचं. तिसरा मुद्दा, मीच तुझा इंटरव्ह्यू देतो, तुम्हाला शहरातली पार्किंग सांग. नाहीच आहे. गुलमंडी, औरंगपुरामध्ये नागरिक जातात, पॅक, मोठी गाडी नेताच येत नाही, होऊच शक्य नाही. मग काय होतं माहिती का, लोक काय म्हणतात, नको यार सिटीमध्ये नको जायला, आपण इकडंच खरेदी करू. लोकांची इच्छा असते की आपण सिटीमध्ये भरपूर दुकान आहेत, बघितलं पाहिजे, पण पार्किंग नाहीये, टॉयलेट नाहीये. माझं प्राधान्य त्या गोष्टीला. नुसतंच बोलून उपयोग नाही यार, काहीतरी करावं लागेल आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न असतील. नक्कीच. तर एकूणच आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचं एक युवा नेतृत्व सुमित खांबेकर हे आपल्यासोबत होते. अत्यंत चांगले विचार त्यांनी आज आपल्यापर्यंत पोहोचवले आणि राजकारणातले काही खास खळगे आणि अडचणीही त्यांनी व्यक्त केल्या. परंतु अर्थात एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की अगदीच तुम्हाला या येणाऱ्या 15 दिवसामध्ये म्हणजे खरं तर सुमित दादा आमच्यासारखे सामान्य माणसं आता VIP होणार आहेत. कारण जे लोक आमच्याकडे बघतही नाही ते आता आमच्याकडे बघतात, आम्हाला स्माइल देतात, आम्हाला हाय बाय करतात, रामराम करतात आणि हा अनुभव तुम्हालाही सगळ्यांना येणार आहे पुढचे 15 दिवस. परंतु या सगळ्या गोष्टींना भाळून आपण चुकीचा उमेदवार निवडू नका. कारण एक महत्त्वाची गोष्ट मी या माध्यमातून सांगेल की महानगरपालिका निवडणूक ही कुठल्या खरं तर पक्षाची नसते. कारण पक्ष विचारसरणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्याला खूप छान वाटतात आणि त्या असायलाही हव्या. परंतु जेव्हा स्थानिक निवडणुका होत आहे ना, त्यावेळेस आपण स्थानिक आपला व्यक्ती कसा काम करतोय याच्यावरती आपण खरं तर जास्त भर दिला पाहिजे. आणि अर्थात तो कुठल्या पक्षात आहे, कुठल्या विचारसरणीचा आहे, या त्याच्या मागून येणाऱ्या गोष्टी आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपणही चांगला उमेदवार निवडावा हाच संदेश आम्ही तुम्हाला या सगळ्या माध्यमातून देऊ शकतो.
आणि अत्यंत छान पद्धतीने आपण हा इंटरव्ह्यू आम्हाला दिला. जाता जाता आपण जनतेला काही संदेश देणार असाल तर तुम्ही देऊ शकता दादा. तर मी जे गोष्ट बोललो की आत्ता 15 दिवस वेळ आहे. हा. चांगले उमेदवार निवडा, चांगल्या उमेदवारांना निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवा आणि काम करून घ्या. नक्कीच. पुन्हा 5 वर्षांनी आपल्याला रडायचं नाही, ही गोष्ट झाली नाही. त्याच्यामुळे आत्ता संधी आहे, विचारपूर्वक मतदान करा आणि जे लोक रोज आपल्यासाठी भांडतात त्या मुलांना चान्स द्या. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, आज आपण म्हणतो ना महेश की पैसा आहे ते नाही, ही गोष्ट आत्ता 15 दिवसामध्ये लोकांना बाळवली जाईल. परंतु तिथं बळी नाही पडायचं. आपल्याला चांगला उमेदवार पाहिजे. येस. आणि अर्थात या व्हिडिओच्या माध्यमातून आमची सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांना ही विनंती आहे की बाबांनो, तुम्ही काही चांगले आणि सुसंस्कृत उमेदवार जर आम्हाला या शहरामध्ये पर्याय म्हणून जर दिलेत तर आम्हाला मतदान करताना नक्कीच सोपं होणार आहे. कुठल्याही प्रकारची दादागिरी, गुंडगिरी, कारण मागच्या काही काळामध्ये आपल्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. नशेखोरीचं एक प्रमाण आपल्या शहरामध्ये प्रचंड वाढलेलं आहे. आणि अशा गोष्टींची लिंक असणारे लोक कृपया करून आमच्या माथी मारू नका. कारण बऱ्याचदा असं होतं की लोकांना शेवटी कुठेतरी पक्ष म्हणून मतदान करतात किंवा नाईलाजानेही बऱ्याचदा मतदान करावं लागतं. तर आमची सगळ्या राजकीय पक्षांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, सुसंस्कृत आणि चांगले तरुण लोक जर आपण उमेदवार म्हणून दिलेत तर नक्कीच या शहराचा चेहरा मोहरा बदलेल आणि खऱ्या अर्थाने आपण औरंगाबादचं संभाजीनगर या शहराचं करू शकू, ही आमची विनंती राहील. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.